गुड मॉर्निंग गाईज. आजच्या ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत. माझं नाव धनराज अनिल कदम. आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत. तुम्ही बाहेर बघू शकता, आपण बाहेर आलेलो आहे. हे बघा बाहेर सीन. आपल्याला आधी इथे जायचे, तर चला आपण पुढे जाऊया. गाईज घर सोडलेलं आहे हे बघा, आणि पप्पा देखील इथं बसलेले आहेत. आपण आता जाऊया. ह्या रोडला आपल्याला जायचे बघा. या रोडने आपल्याला आता उल्हासनगरला जायचे. पहिले बस स्टँडला जाऊ, बसची वाट बघू ना. साईडला मामा देखील इथं आहेत हे बघा. उल्हासनगरला मी चाललोय, तर चला पुढे जाऊया. चला मामा बाय. तर हा पूर्ण विजिट बघा तुम्ही, आणि हा पूर्ण नाका बघा आमच्या. ठीक आहे, हा पूर्ण नाक्याचा सीन आहे. जसं की तुम्ही बघू शकता. आता आपल्याला बस आहे 15 ते 20 मिनिटामध्ये आपल्याला बस आहे. बस जस्ट येईल आता. माझ्या पाठीमागे बस लागलेली आहे. त्या बसने आपण आता नेरळला जाणार आहोत. खूप गर्दी झालेली बघू शकतो बस स्टँडमध्ये. चला आपण आता बसमध्ये जाऊ. हे बघा गर्दी झालेली आहे. ह्या बसने आपण आता नेरळला जाणार आहोत. चला आपण नेरळ स्टेशनला भेटू. गाईज जस्ट बसमधून आता उतरलेलो आहे आपण. आपल्या पाठीमागे जो रस्ता दिसतो हा रेल्वे स्टेशनकडे जाणारा रस्ता आहे. तर आपण जाऊ आता नेरळ रेल्वे स्टेशनला. तर चला पुढे. गाईज नेरळ बस स्टँडमध्ये आलेलो आपण. तर चला आपण आता जाऊ पुढे. अजून पण बस स्टँडमध्येच आहे नेरळच्या आपण. आपल्याला जायचं आता नेरळ रेल्वे स्टेशनकडे. तर चला आपण आता नेरळ रेल्वे स्टेशनकडे जाऊ. आणि हे जो रस्ता दिसतो माझ्या पाठी, या रस्त्याने आपल्याला जायचं नेरळ रेल्वे स्टेशनला. तर चला आपण नेरळ रेल्वे स्टेशनला. मित्र भेटलेला, मित्र आता पुढे चालला. आपण जाऊ रेल्वे स्टेशनला. तर बघू आपण उल्हासनगरच्या मार्केटला काय काय आपल्याला भेटतं, असं आपण चेक करू. उल्हासनगरच्या मार्केटला आपल्याला काही भेटतं. इलेक्ट्रॉनिक मार्केटला जाणार आहे, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आपण जाणार आहे. हे बघा माझ्या सगळा मुलगा देखील आहे. कितीला आहे तू? 9वीला आहे का? आता हा 9वीला आहे बघा. परीक्षा चालू आहे का? परीक्षा चालू नाही आहे का? ठीक आहे. तर चला आपण आता रेल्वे स्टेशनला भेटू. इथपर्यंत आपण आलेले बघू शकता. हे बघा ह्या रस्त्याने आपल्याला आता मागं जायचे, म्हणजे नेरळ रेल्वे स्टेशन जवळच आलेलं आता. तर चला आपण पुढे बघू, तिकीट काढू. अजून ट्रेनला थोडासा टाईम येतो, तरी कमी 20 मिनिटं अजून आहेत आपल्याला ट्रेनला जायला. आपण बघू जरा पुढचं प्रोसेस कसं काय. तिकीट काढून आपल्याला स्टेशनच बसायला लागलं ॲक्च्युली, कारण आपल्याला खूप टाईम नाही आहे आणि ट्रेन यायला बी खूप टाईम आहे. 11:35ची आपल्याला ट्रेन आहे. चला आपण पुढे जाऊया. तिकीट ऑफिसची तर भेटूया. काहीच जस्ट ट्रेन आलेली आहे. माझ्या मागं गर्दी बघू शकता. ही कर्जत ट्रेन आलेली आहे. मग आपल्याला आता जायचे तिकीट ऑफिसमध्ये. तर तिकीट काढूया आपण पहिले. ट्रेन अजूनही उभी आहे. मला तर दिसते, तुम्हाला दिसते का बघा. हे बघा इथं आपलं तिकीट ऑफिस आहे. आपण पहिले तिकीट काढूया. तर गाईज गर्दी बघा किती येतं, खूप गर्दी आहे. तर आपण ह्या ट्रेन कॅन्सल करणारच. ट्रेन तशी आपली लेट आहे ॲक्च्युली, पण ह्या ट्रेनने आपल्याला जाऊन जमणार नाही, कारण का खूप गर्दी आहे. हे बघा गर्दी असल्यामुळे आपण ही ट्रेन कॅन्सल करतो ना. आपण आता जाऊ दुसऱ्या ट्रेनला, म्हणजे 11:35ची आपली ट्रेन आहे. ठीक आहे. हे बघा 2 ट्रेन आलेले आहेत. एक कर्जतला जाणारी आहे आणि एक आता CSTला जाणारी आहे. हे बघा, ही ट्रेन ॲक्च्युली 11ची ट्रेन आहे, ती कॅन्सल झाली. तर ती आता आलेली आहे, पण ती लेट आहे. पण आपण तिच्यात नाही जाणार, कारण का गर्दी खूप आहे. आपण 11:35च्याच लोकलला जाऊ. तर हा ब्रिज आलेला आहे. हे बघा या ब्रिजवर आहे आपण. त्या ब्रिजने आपल्याला जायचे आता पुढे. पहिले आपण तिकीट काढूया. तिकीट काढून आपल्याला उल्हासनगरला जायचे इलेक्ट्रॉनिक मार्केटला. हा ब्रिज बघा. चला पुढे जाऊया आपण. माझ्या मागं
पूर्ण दाखवतो तिकीट कशी असते. तर रेल्वे तिकीट तर तुम्हाला माहीतच आहे, इंडियन रेल्वे तिकीट कशी असते. नाही हो पूर्ण परिसर बघा, हे पूर्ण परिसर बाजाराचं जाणारा परिसर आहे ना. इकडं मागं स्टेशन आहे, हे बघा हा स्टेशन आहे. आणि इकडं माथेरान रेल्वे स्टेशन आहे, जसं तुम्ही बघू शकता. इकडे माथेरान रेल्वे स्टेशन आहे. थोडंसं दाखवतो तुम्हाला माथेरान रेल्वे स्टेशन. काहीच माथेरान रेल्वे स्टेशनची आपण आता निघणार आहोत. तर चला आपण पुढे जाऊया आपल्या वळणाकडे, कारण आपली ट्रेन झाली लेट. 15 ते 20 मिनटं लेट असल्यामुळं आपल्याकडे जाता येणार नाही, म्हणजे आपण तिथंही लेट पोहोचणार आहोत. मग आपलं काही खरं दिसत नाही. तर आपण पुढे जाऊन बघू. तुम्हाला हा दाखवतो नजारा कसा आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा, हे पूर्ण नजारा बघा. हा नेरळ रेल्वे स्टेशन आहे, ठीक आहे. माझ्या पाठीमागं पण तुम्हाला दिसतं असेल. हे बघा, हा पूर्ण नेरळ रेल्वे स्टेशन आहे. आता आपल्याला गाडी आहे 11:35ची. 11:35ची आपल्याला ट्रेन आहे, तर ती पण लेट झालेली आहे. तर आपले मनीषदा आपल्याला भेटलेले ते बघा. मनीषदा सगळं टीम मित्र, ठीक आहे. हे ड्युटीवर आहे, त्यांना तुझ्या हाय करा. चला आपण पुढे जाऊया. आपली ट्रेन आता लेट आहे, तुम्हाला सांगितलेलंच आहे. मी तर बघू शकता बादल पूर्ण खाली आहे. आपल्याला ह्या साईडला जायचे आहे, उल्हासनगरला जायचे आहे. आपली ट्रेन आता आलेली आहे. आपण डायरेक्ट उल्हासनगरला निघणार आहे. ट्रेनमध्ये मागून येते डायरेक्ट मी तुम्हाला आता उल्हासनगर स्टेशनला भेटतो, ठीक आहे. तुम्हाला उल्हासनगर पूर्ण दाखवतो कसं आहे. चला आपण उल्हासनगर उल्हासनगरला मी आलेलं आहे. बघा उल्हासनगरला मी जेव्हा आलेलं आहे, माझ्या मागं आलेली एक CST ट्रेन आहे. हे बघा CSTला चाललं आहे. आपण जायचं आपल्याला रिक्षा स्टँडकडे. आपण जाऊ शकतो रिक्षा स्टँडकडे. माझ्या मागं ट्रेन आलेली बघू शकता तुम्ही. ही चालली आता CST. तर काहीच ब्रिज चढलेलं असतं. हे बघा आता आपण ब्रिजवरती आहे. ब्रिजचे आपल्याला जायचे डायरेक्ट आपल्या रिक्षा स्टँडकडे. तर चला आपण रिक्षा स्टँडकडे जाऊया. तर जाईच या रस्त्याने आपल्याला सरळ निघायचे. बघा या रस्त्याने आपल्या रिक्षा स्टँडकडे जायचे. तसेच आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी आपल्याला जायचे. चला तुम्हाला पूर्ण व्ह्यू दाखवतो आपल्याला कसं जायचं. आपण इथपर्यंत आलेलो आहे. स्टेशन आपलं पार झालेलं आहे. आपल्याला जायचं रिक्षा स्टँडकडे. तर सरळ आपण निघूया रिक्षा स्टँडकडे. आणि इकडे मच्छी मार्केट आहे बघा, या साईडला मच्छी मार्केट आहे. तर आपण त्याला रिक्षा स्टँडकडे आपण जाऊया आता. ब्रिज बघा पूर्ण आपल्याला या ठिकाणी जायचे. चला
तर गाईज रिक्षा स्टँडकडे आलेलो आहे आपण. हे बघा आपण आता रिक्षा स्टँडकडे आलेलो आहे. हे बघा इथं रिक्षा लागतात. तर रिक्षा स्टँड आहे, चला आता रिक्षाकडे. आपल्या इथं छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे जायचं, ठीक आहे. तर त्या ठिकाणी जायला बघा इथं रिक्षा लागलेली आहे. आता या रिक्षाने आपण जाणार आहे. बघा या रिक्षाने आपल्याला जायचे छत्रपती शिवाजी महाराज चौक, ठीक आहे. तर भेटूया आपण छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या कडे. काहीच छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ मी आलेलो आहे. जस्ट रिक्षातून मी आता उतरले. आपल्याला जायचे आता चौकाकडे. चला आपण चौकाकडे जाऊया. हे बघा पूर्ण रिक्षा कशा लागलेल्या आहेत. ही गर्दी बघा गाईच. पुढे जाऊया छत्रपती शिवाजी महाराज चौक आपण जस्ट आलेलो आहे. तुम्हाला दाखवतो मी पुढचा. आपण आलोय छत्रपती शिवाजी महाराज चौक. माझ्या मागे आहे तिथला छत्रपती शिवाजी महाराजांचं पुतळं आहे. आणि तुम्ही हे बघू शकता पूर्ण व्ह्यू. इथे ट्रॅफिक देखील आणि आपल्याला पण जायचं या साईडला. आपण जायचं या साईडला. आता गाड्या सुटलेल्या आहेत तर आपल्याला असं जायला लागेल, म्हणजे माझ्या मागून जायला लागेल, ठीक आहे. आपण आलो तर आपल्या दुकानाकडे. माझ्या मागे बघू शकता इकडं आपल्याला जायचं. इथं आपलं दुकान आहे. आपल्या भावाच्या काही वस्तू आहेत. त्यांनी मला काही आणायला सांगितलेलं. बघूया काय आणायचं आपल्याला माहिती नाही. तिथे गेलं आपल्याला समजेल. चला तुम्हाला पुढे दाखवतो. आपण हा तिथून आपल्याला जायचे. त्याच्याशी चढून आपल्याला पुढे जायचं. चला आपण पुढे जाऊया. इथं देखील मार्केट आहे, बघू शकता. आता आपण आर्मी वाल्याकडे जाऊ. जिथं आपण दुकान जाणार आहे आपण त्या दुकानाकडे आपण चाललेलो होतो. आता ज्या दुकानापर्यंत आपण यायचं होतं त्या दुकानापर्यंत पोहोचलेलो आपण. हे बघा दुकानापर्यंत आपण पोहोचलेलो आहे. आपलं सामान आता येतोय आणि खूप गरमी आहे. तुम्ही बघू शकता बाहेरचं वातावरण बघा. हा गर्दीचं वातावरण तुम्ही बघू शकता. किती गर्दी आहे बघा इकडे. खूप गर्दी